या सर्व ज्या गोष्टी आहेत हे तो पाहत असतो आणि नंतर त्यालाही वाटतं की हे सर्व केलं तर चालतं आणि त्यामुळे लहान मुलांचंही कळत नकळत या बाबतीत धाडस वाढतं. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्यासाठी पालकांनी निश्चितपणे सतर्क असणं आवश्यक आहे आणि तुमच्या वागण्यातून तुम्ही तुमच्या मुलाला घडवत असता, त्याच्या सेफ्टीची तुम्ही जी काही पायाभरणी आहे ती करत असता. त्यामुळे पालकांनी या बाबींकडे गंभीरपणे लक्ष दिलं. शिक्षक त्यांना दैनंदिन जीवनात या गोष्टी शिकवत असतात, त्याचं अनुकरण आपण निश्चितपणे केलं पाहिजे. माझ्या बाबतीत होणार नाही हा एक कळत नकळत प्रत्येकालाच कॉन्फिडन्स असतो. मग ती चोरी असेल, रस्त्यावरचा अपघात असेल, प्रत्येकाला वाटतं की हे इतरांसाठी या सूचना आहेत, माझ्यासाठी नाही. आणि त्यामुळे आपण अपेक्षा करतो की इतरांनी नियम पाळावे आणि आपण ते टाळतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मी तर एकदाच केलं, माझी घाई होती असं काहीतरी सबब सांगून स्वतःच्या मनाचं आपण सांत्वन करत असतो आणि स्वतःलाच कळत नकळत फसवत असतो. हे होणार नाही याची आपण सर्वांनी खबरदारी घ्यावी. तुम्ही जेवढे स्वतःच्या सेफ्टीच्या बाबतीत सतर्क राहाल तेवढंच तुमचं आयुष्य जे आहे ते पुढचं सुरक्षित राहील. तुमच्यावर राष्ट्राची जबाबदारी आहे. तुम्ही उद्याचं भविष्य आहात. तुमच्याकडून तुमचे कुटुंबीय, तुमचे शिक्षक, समाज आणि राष्ट्र या सर्वांच्या अपेक्षा आहेत. कारण तुमच्यातलेच उद्या कोणी सायंटिस्ट होईल, कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी प्रशासकीय सेवेत येऊन IAS, IPS आणि इतर सर्व्हिसेसमध्ये जॉईन होईल. निश्चितपणे ही सर्व स्वप्न पूर्ण होतील. फक्त स्वप्न बघून चालणार नाही. कुठलंही स्वप्न असो, मग ते सुरक्षेचं असो की जीवनातलं कुठलं तुमचं उद्दिष्ट असो, ते स्वप्न जर पाहिलं तर ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला नियोजन करावं लागतं. हे नियोजन करायला तुम्ही शिकलं पाहिजे. तुमच्या सुरक्षेचं नियोजन तुमच्या हातात आहे. तुम्हीच तुमच्या सुरक्षेचे शिल्पकार आहात हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही वागा. वाहतुकीचे नियम आवडीतून कोणीही तुम्हाला सोडवू शकणार नाही अशी परिस्थिती होते. आणि त्यानंतरचं जे विदारक चित्र असतं ते कोणी अनुभवलं असेल तर त्याला नक्कीच त्याची ग्रॅव्हिटी समजेल. अनुभवलं नसेल तरी ते अनुभवण्याची वेळ येऊ नये एवढेच तुम्ही फक्त मनाशी खुंगाट बांधा आणि त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न राहू द्या. ट्रॅफिक कार्निवलच्या माध्यमातून DCP ट्रॅफिक यांनी खूप चांगला उपक्रम राबवला होता. त्यामध्ये रस्ता आपल्याशी काय बोलतो इथपासून सुरुवात केली होती. तुम्ही प्रवेश केल्यानंतर रस्त्यावरचे जे सायनेजेस आहेत त्यातून काय संदेश आहे हे सांगण्याचा त्यांनी अतिशय सुंदर प्रयत्न केला. आपल्यातलीच काहींना, सर्व शाळांना त्यांनी टार्गेट दिलं होतं. त्या माध्यमातून तुम्हाला नवीन प्रोजेक्ट करण्याबाबत सुद्धा सूचित केलं होतं आणि त्यामध्ये अतिशय सुंदर असे प्रोजेक्ट संकल्पना आपण मांडल्या. म्हणजे आपल्याला या गोष्टीची जाण आहे. सध्याची जी वाहतूक समस्या आहे त्याबद्दल आपल्याला निश्चितच समज आहे. त्यावरच्या उपाययोजना कशा कराव्यात यासाठी आपल्याकडून प्रकल्प मागवले होते. त्यामध्ये खूप सुंदर आणि अतिशय कल्पक अशा सूचना आपण मांडल्या होत्या. म्हणजे आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, आपल्याला समज आहे, तर त्याचा वापर आपण निश्चितपणे करावा. आपलं जीवन सुरक्षित करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण दररोज पहिल्या आत्मसात करा आणि नंतर त्या दररोज तुमच्या दैनंदिन जीवनात तुमच्या आचरणात आणाव्यात. त्यामुळे निश्चितपणे तुमची सुरक्षा होईल, इतरांची होईल आणि तुमच्यातून इतरांना हा संदेश जाईल. आज इथे जवळपास 16 शाळांचे विद्यार्थी आहेत, परंतु हा संदेश जो आहे तो तुमच्या माध्यमातून, प्रत्येकाच्या माध्यमातून तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचला पाहिजे. जे मित्र जे तुमच्या आजूबाजूला राहतात, जे आज हजर नाहीत, त्यांना सुद्धा हा संदेश तुम्ही देणं अभिप्रेत आहे. तुम्हीच रोड सेफ्टीचे अँबॅसेडर आहात हे लक्षात ठेवून तुमच्यावर एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तुम्ही समर्थपणे पार पाडाल असा मला विश्वास आहे. या आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि रस्त्यावर नागरिकाचा, पादचाऱ्याचा पहिला हक्क आहे याची आपण जाणीव ठेवा. परंतु तो हक्क आपल्याला आहे हे जरी लक्षात ठेवलं तरी वाहतुकीचे नियम जर तुम्ही नाही पाळले
तर मात्र तो हक्क तुमच्याकडून हिरावून घेतला जाऊ शकतो. हे लक्षात ठेवून तुमचं आचरण ठेवा, स्वतःला सुरक्षित करा आणि तुमचं जे राष्ट्र निर्मितीतलं योगदान आहे भविष्यातलं ते देण्यासाठी सुसज्ज व्हा. आजच्या सुंदर आयोजनाबद्दल मी डीसीपी ट्रॅफिक आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या या उपक्रमाला आणि भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. सर्व विद्यार्थी मित्रांना, सर्व शिक्षकांना मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे पोलीस मित्र, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व इतर अधिकारी, सर्व उपस्थित असणारे इथं शाळातील कॉलेजातील विद्यार्थी, आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वप्रथम मी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांना भरपूर श्रद्धांजली अर्पण करतो. रस्ते सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम होत आहेत आणि मला जेव्हा मी इथं जॉईन केलं होतं जिल्हाधिकारी म्हणून, तर माझ्या कामाची सुरुवातच रस्ते सुरक्षापासून झाली. जेव्हा दुसऱ्या दिवशी आपल्याकडे डायमंड पोरबंदर रोड असेल तर याच्या वाहतूक कोंडीसाठी DCP असतील, मी असतील, तर आम्ही जॉईंट व्हिजिट केली होती आणि इथं आल्यानंतर लक्षात आलं की रस्ते सुरक्षेचा प्रश्न जो आहे तर तो शहरीकरणामुळं किंवा इतर या सगळ्या व्हेकल वाढलेले आहेत आपले, तर या सगळ्या गोष्टींमुळे इथला प्रश्न हा मोठा गंभीर होत चाललेला आहे. आपण देशातील आकडे जर पाहिले तर साधारणतः मागच्या वर्षी 1,70,000 मृत्यू हे रस्ते अपघातामध्ये झालेले आहेत आणि दोन जर बेसिक गोष्टी फॉलो केल्या तर यातले 50% मृत्यू हे टाळता येऊ शकतात. एक आहे हेल्मेट घालणे आणि दुसरं आहे सीट बेल्ट लावणे. या दोन बेसिक गोष्टी केल्या तर या 1,70,000 मधून साधारणतः 1 लाखपर्यंत जीव हे वाचू शकलो. त्यामुळं रस्त्याचे नियम असतील, जे काळजी घ्यावी लागते, ही जर सगळ्यांनी फॉलो केलं तर बरेचसे जीव वाचू शकतात आणि आपण जर रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने जर वाहतूक नियम पाळले तर दुसऱ्याचे जीव वाचतात. ठाणे जिल्ह्यामध्ये मी माहिती घेत होतो तर डीसीपीने मला आता सांगितलं की 127 आहेत ते 2 व्हीलरचे वरती मागच्या वर्षात झाले 2025 आणि 70च्या वरती हे पादचारी म्हणजे जे कुठे मॉर्निंग वॉक घेत असतील किंवा रस्त्याने चालत असतील तर 70च्या वरती त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे 200 जीव असे आहेत की जे या कारणामुळं मागच्या वर्षभरामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागला. आणि हे जर आपण वाहतूक नियम जर फॉलो केले तर बरेचसे जीव याच्यामध्ये वाचू शकतात. रस्ते अपघातामध्ये मृत्यू होणे हा आता रोजचा भाग झाल्यासारखा झालेला आहे. लोक देखील पेपरला वाचतात 2 जणांचा मृत्यू, 4 जणांचा मृत्यू, व्हेकल हायवेमध्ये जोरात धडक लागली, 5 जणांचा मृत्यू आणि रोजची बातमी अपघातामध्ये मृत्यू होण्याची आता कॉमन झाल्यासारखी लोकांना झाली. परंतु हे जर रस्ते अपघाताचं जर आपण आकडेवारी बघितली तर वर्षानुवर्षी वाढत चाललेली आहे आणि मागच्या काही वर्षांमध्येही जास्त प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये मी आकडे पाहत होतो तर 15 लाखाच्या जवळपास काही व्हेकल आपल्याकडे आहे. आपली लोकसंख्या आहे साधारणतः 17 लाख 18 लाख, तर 15-16 लाखापर्यंत व्हेकल आपल्याकडे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळं प्रत्येकाकडे वाहन आहे आणि जसं आपल्या जॉईंट सेक्रेटरी सरांनी सांगितलं की आपण शॉर्ट टर्म बराचसा विचार करतो, कुठे जात असेल, कुठे आपल्याला घाई असेल, कामाची घाई असेल, कोणती घाई असेल आणि जोपर्यंत बाहेरून नियंत्रण नाही तोपर्यंत वाहतूकचे नियम तोडायचे असा एक मानसिकता काही लोकांमध्ये असते आणि त्याचं फॉलो बाकी लोक करतात. एकाने जर सिग्नल तोडला तर त्याच्या मागचे लगेच सिग्नल तोडून पुढे जायला होतं. किती वेळाने तर तोडला, येलो लाईट दिसलं तर लगेच थांबायचं असतं. पण येलो लाईट दिसणार तिथे जर 3-4 असा जर सेकंद येत असेल, 5 सेकंद, 4 सेकंद, 3 सेकंद, 2 सेकंद, तर जो जरा दुरून दिसला तो एकदम आणखी वेगामध्ये घेतो की आपण 0 येईपर्यंत कसं तरी क्रॉस करू आणि 0 आल्यानंतर येलो लाईट लागला तरी काही लोकांना माहित असतं की येलो लाईट लागल्यानंतर तिकडे ग्रीन लाईट लागायला
2-3 सेकंदाचा अवधी असतो, तर त्याच्यामध्ये ती गाडी भरधाव वेगानं काढायला होतं. तर यामुळं अनेक ॲक्सिडेंट होतात. हायवे असतील आपल्याकडून शहरामधून आपल्या जिल्ह्यामधून अनेक स्टेट नॅशनल हायवे जातात आणि हे जे मृत्यू होतात, जे ॲक्सिडेंट होतात, तर त्यामध्ये हायवेमध्ये ॲक्सिडेंट होण्याची संख्या जास्त असते आणि त्याच्यामुळं हे वाहतूक नियम पालन करताना जिल्ह्यामध्ये आपण स्वतः फॉलो करणं गरजेचं आहे. आणि बाहेर जिल्ह्यातून, बाहेर राज्यातून जे काही वाहनं वगैरे येत असतात तर त्यासाठी उपाययोजना असतात. परंतु उपाययोजना केल्यानंतर नागरिकांमध्ये एक त्याची जाणीवजागृती करण्यासाठी आज खूप छान पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला. आणि जेव्हा नागरिकांनी 60% नागरिक किंवा 70% जरी नागरिकांनी सगळे नियम पालन केलं तर उरलेले 30% ते 40% आपोआप नियम हे फॉलो करत असतात. त्याला मेंटॅलिटी म्हणजे तशी एक आपली मानसिकता तशी तयार होते. आपण बाकीच्यांचं बघून अनुकरण करण्याची एक माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. त्यामुळं ही जनजागृतीच्या माध्यमातून मी हीच अपेक्षा करेन की येत्या काळामध्ये याचा चांगला सकारात्मक परिणाम मुलांमध्ये पडतो. कारण एकदा लहानपणामध्ये आपण कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना जे गोष्टी आपल्याला पडतात तर त्या गोष्टी आपण एकदा फॉलो करायला गेलो तर त्या सवयी आपल्याला आपोआप लागतात. एकदा हेल्मेट घालायची सवय लागल्यानंतर ती व्यक्ती नेहमी आयुष्यभर हेल्मेट घालणार. सीट बेल्ट लावायची सवय लागली तर ती नेहमी सीट बेल्ट व्यक्ती लावणार आहे. ती सवयीचा भाग एकदा बनला आपला की तो आपल्याला डेली रुटीन वाटतो. तर त्या अनुषंगानं या आजच्या कार्यक्रमाचा नक्कीच मुलांमध्ये चांगला परिणाम झालेला दिसतोय. 120 शाळांपर्यंत आता रस्ते सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून वाहतूक शाखा पोहोचलेली आहे. DCP ट्राफिक यांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण विभागातील चांगलं योगदान याच्यामध्ये त्यांना लाभलेलं आहे. शिक्षण विभागाचंही आणि DCP ट्राफिक वाहतूक शाखा पोलीस आयुक्तालय यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने आपण जिल्ह्यामध्ये आणखी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये जिल्हा प्रशासन, पोलीस वाहतूक शाखा हे चांगल्या पद्धतीचं नियोजन आता आमचं चालू आहे. आणि ड्रोनच्या माध्यमातून असे जास्त पद्धतीनं जे सिग्नल्स आहेत कुठे कोणत्या उपाययोजना केल्यानंतर ट्रॅफिक डिकंजेशन करता येईल, वाहतुकीचे नियम मोडण्यासाठी परिस्थिती तिथे असू नये अशा पद्धतीचे चौक असतील, हायवेला कनेक्टिंग करणारे रस्ते असतील, युटर्नचे पॉईंट्स असतील, हायवे तिथे लावायचे असतील, या सगळ्या दृष्टीनं एक जिल्हा प्रशासन इथे उपाययोजना करत आहेत. माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ठाणे यांच्या देखील याच्यावरती बराचसा फोकस असतो. प्रत्येक जिल्हा नियोजन समिती असेल किंवा इतर बैठकांमध्ये या विषयावरती चर्चा होते. आणि MRDAच्या सुद्धा आपण सहकार्य या गावामध्ये घेतो. येत्या काळामध्ये चांगलं रोड इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करू. आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खूप सुंदर नियोजन केलं होतं. DCP ट्राफिक यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि सगळ्या मुलांचं परत एकदा मी अभिनंदन करतो. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी इथं आज संचलन केलं. काही शाळांनी, काही विद्यार्थ्यांनी तर अगदी ट्रेनिंग घेतल्यासारखं किंवा कोणत्या सैनिक शाळेतील विद्यार्थी असल्यासारखं इथं चांगल्या पद्धतीचं संचलन केलं. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो. आज जे आपण इथे शिकलेले आहेत मुलांना मी आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त मुलांपर्यंत, आपल्या पालकांपर्यंत हे पोहोचवावं. तुम्ही इथं ही माहिती घेतल्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणीही विदाऊट हेल्मेट जाणार नाही. तुमच्या आजूबाजूचे शेजारी असतील, तुमच्या फॅमिलीमध्ये मेंबर असतील, ते विदाऊट सीटबेल्ट राहणार नाही गाडीमध्ये आणि वाहतुकीचे सर्व नियम पालन करतील. हे सुद्धा तुमची आजपासून जबाबदारी आहे असं मी आवाहन करतो आणि माझी शब्द थांबवतो. पाठोपाठामध्ये करते श्री महेश पंड्या, हल्दीराम स्वीटचे श्री महेश पंड्या. थँक्यू. बीकॉन मूवर्सचे श्री खानविलकर, बीकॉन मूवर्स. शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर प्रेसिडेंट प्रोफेसर जनरल श्री प्रसाद धाकर.
डेप्युटी जनरल मॅनेजर हाऊस ऑफ हिरानंदानी श्री सुनील नायर. Thank you. झालं त्यांचं कवायत प्रशिक्षण आणि मुलांचा सराव घेऊन त्यांना तयार करणारे पोलीस अधिकारी यांनाही आपण सन्मानित करतो. सर्वप्रथम आमंत्रित करते राखीव पोलीस निरीक्षक श्री राजेश RSP शिक्षकांचा सत्कार आपण करतो. RSP विशेष सहकारी आणि मार्गदर्शक श्री माणिक पांडुरंग पाटील. समन्वय अधिकारी डोंबिवली श्री किरण रवींद्र वसईकर. Thank you. आणि आता विद्यार्थ्यांचं बँड पर्यंत सादरीकरण. Thank you. Thank you, sir.
थँक्यू सर. अभय गांगुर्डे इयत्ता सातवी या ना इथून. उल्हासनगर द्वितीय क्रमांक साई सचिन उल्हासनगर विभाग पुन्हा एकदा नाव सांगते तृतीय क्रमांक उल्हासनगर साई सचिन रंजनी नामदेव चव्हाण प्रथम क्रमांकाची पारितोषिक विजेती आहे. हर्षिता संजय देते आहे तृतीय क्रमांक आणि येस. ठाणे विभाग वाले लुकिया सर. थँक्यू सो मच. आणि आता परेड येस चालू आणि आहे लुकिया. मुलींमध्ये विजेते आहे. थँक्यू. 3 नंबर दुसरा क्रमांक. चला नेक्स्ट 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 जल्दी. लुकिया 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 सर. या पटापट परेड मुले तृतीय क्रमांक प्राप्त सर आहे. सर सर. सागर एक फोटो. विद्यालय थँक्यू. डन ना सर. मार्गदर्शक शिक्षकांचे आणि Thank you, sir. Done. विद्यार्थ्यांचे मनस्वी Thank you, sir. बँड पथक सादरीकरण लगेच मागे, सर, मागे क्रमांक गुरु नानक इंग्लिश स्कूल कल्याण. येस समोर बघा. सर मागे आहे ना सर प्लीज. घे घे घे.